राम कृष्ण नामे ये दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे. ज्या अभंगामध्ये मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आणि मानवी जीवनाचं सार्थकत्व कशानं होईल याचं चिंतन केलेलं आहे. पुण्यसलीला भीमा नदीच्या पवित्र तीरावर असणारं हे आपलं ऐतिहासिक आणि पौराणिक गाव. महाराष्ट्रातील अष्टविनायकातील महत्वपूर्ण असं एक तीर्थक्षेत्र सिद्धटेक, अशा सिद्धिविनायकाच्या पंचक्रोशीत असणारं आपलं गाव. आणि या गावातील एक वारकरी संप्रदायाचे उपासक असे हरिभक्तीपरायण, ज्यांनी या ठिकाणी हा उत्सव उभा केलेला आहे, असे सुखदेव महाराज ननवरे यांच्या प्रेमाकरता आणि त्यांच्या प्रेमळ आग्रहानं मी या ठिकाणी उपस्थित आहे. जलालपूर आणि पंचक्रोशीतील अनेक मान्यवर प्रतिष्ठित नागरिक आजच्या कीर्तनाला उपस्थित आहेत. माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतःकरणातील काही सात्विक स्पंदन व्यक्त करणं कर्तव्य मानतो. आजचा दिवस हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्रतम असा दिवस आहे. आणि त्याचं कारण काय असेल तर अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची स्थापना झाल्यानंतर आलेली पहिली रामनवमी आहे. ही आपल्या दृष्टीनं सर्वात आनंदाची आहे. जवळपास 550 वर्षाचा लढा झाला आणि या 550 वर्षामध्ये हे मंदिर आपलं व्हावं याकरता 13 वेळा संघर्ष करावा लागला. आणि या 13 संघर्षामध्ये जवळपास 3 लाख लोकांचा बळी गेला. माझ्या सर्व प्रिय श्रोत्यांना सांगताना मला हे निश्चित सांगावं लागेल की आजचं राम मंदिर उभं आहे त्याच्यावर 3 लाख लोकांनी आत्मसमर्पण केलंय. त्या आत्मसमर्पणावर ते उभं आहे. 22 जानेवारीला त्या ठिकाणी रामलल्लांची स्थापना झाली आणि अवघ्या भारतीयांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. प्रभू रामचंद्र हे आमचे आदर्श आहेत, मर्यादा पुरुषोत्तम आहेत. आज सकाळी प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव केवळ महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर संपूर्ण जगामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा झाला. तो आपल्या छोट्या गावी झाला. या रामजन्मानंतरचं हे आजच्या सायंकाळचं कीर्तन. अभंग अतिशय सुंदर आहे. अवघ्या 3 चरणाचा अभंग आहे, परंतु त्यातला आशय खूप मोठा आहे. माझ्या मर्यादित वेळेमध्ये त्याला मला किती न्याय देता येईल हे सांगू शकत नाही. पण मला जेवढं काही माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे चिंतन करता येईल त्याचा प्रयास करणार आहे. गुण म्हणा किंवा दोष म्हणा, पण थोडा शांत स्वभावाचा माणूस आहे. अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. पण तुमच्याशी हा केवळ 120 मिनिटाचा संवाद साधण्यासाठी मला दिवसभर प्रवास करावा लागला आहे. याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. आणि तुम्ही जर तुमचा सर्व व्याप आणि मौलिक वेळ खर्च करून माझ्यासमोर 2 तास बसणार असाल तर उठताना तुमची झोळी रिकामी असता कामा नये. तुम्हाला काहीतरी वैचारिक धन मिळालं पाहिजे. पण अभंग सुंदर आहे याची मला जाणीव आहे. कीर्तनाला थोडासा उशीर झाला याची जाणीव आहे. कीर्तन वेळेत सोडायचं याची जाणीव आहे. कीर्तनानंतर पुढेही बहुत करणे आहे याची जाणीव आहे.
या सर्व जाणीवा लक्षात घेऊन थोडं बोलणार आहे पण अतिशय गोड बोलणार आहे, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये शॉर्ट बट स्वीट असं म्हणतात. थोडं पण अतिशय गोड. आणि खरं सांगायचं झालं तर तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन करणार नाही, तुमचं बरं होईल असं कीर्तन करणार आहे. ज्यावेळी तुमचं आत्मकल्याण होईल, ज्यावेळी तुमचं आत्महित होईल, अशा स्वरूपाचं संक्षिप्त पण अत्यंत साक्षेपी असं चिंतन करण्याचा मनोदय आहे. माझ्याकडे लक्ष द्या माझ्या प्रिय श्रोत्यानो. हा जो ज्ञानोबरायाचा अभंग आहे हा अतिशय सुंदर अभंग आहे. आपल्याला इथे माहीत असेल किंवा फारच थोड्या लोकांना माहीत असेल, जे प्रवास करतात त्यांना फार तर कळेल. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला जवळ असणारं दौंड स्टेशन असेल, श्रीगोंदा स्टेशन असेल, इथूनही रेल्वे लाईन जाते. पुणे मुंबईला राहणाऱ्या लोकांना ते जास्त कळेल. कधी जर बारकाईनं अत्यंत सूक्ष्मतेनं अवलोकन केलं तर तुमच्या लक्षात येईल, ठराविक स्टेशनच्या पुढे जंक्शन लिहिलेलं असतं. सर्व नाही. आणि पुणे जंक्शन आहे, दौंड जंक्शन आहे, श्रीगोंदा जंक्शन नाही, मनमाड जंक्शन आहे. असं का असावं? एखाद्या विशिष्ट स्टेशनला जंक्शन म्हणण्याची काय कारण आहे? याचं कारण काय ते सांगतो. फार कोणी विचार करत नाही, सामान्य गोष्ट असली तरी. ते जंक्शन असं लिहिलेलं असतं, त्या मागचं कारण काय, तर त्या स्टेशनवरनं गाड्या सुटतात म्हणून त्याला जंक्शन म्हणतात. दौंडवरनं विविध दिशेनं गाडी जाते, पुणे स्टेशनवर विविध दिशांना गाड्या सुटतात, बॉम्बे सेंट्रल जंक्शन आहे मुंबईचं, तिथून विविध दिशांना गाडी सुटतात. मग एखादा श्रोता म्हणेल, हे ज्ञानेश्वर महाराज अभंगन ही जंक्शन स्टेशन कशाला काढलंय? त्याचं उत्तर असं आहे, 84 लक्ष योनी ज्या आहेत त्यातील सर्व योनीतील जीव प्राणी ही सामान्य स्टेशन आहेत आणि मानवी देह हे जंक्शन स्टेशन आहे. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. मनुष्य देह हे जंक्शन आहे, इथून गाड्या सुटतात. सांगितल्यानंतर कळेल. समजा पुण्यावरनं मुंबईलाही गाडी जाते, दौंड मार्गे मनमाडलाही जाते, तिकडे सोलापूरलाही जाते, नाही का? असंच आहे ना. तसं या मानवी देहामध्ये आपल्याला वाटेल तिकडं गाडी नेता येईल. मनात आलं तर ही गाडी अलंकापुरीला जाईल. काही कळतंय? अलंकापुरी ज्ञानेश्वर महाराजांची. मनात आलं तर ही गाडी अलंकापुरीला जाईल, आणि निर्णय चुकीचा झाला तर लंकापुरीला जाईल. म्हणजे रावणाच्या लंकापुरीत जाईल. आणखीन स्पष्ट बोलू का? मनात आलं तर ही गाडी क्षीरसागरात जाईल आणि घसरली तर नवसागरात जाईल. असं घडू शकतं. आपण कोणत्या मार्गाने जाणार आहोत हे आपण ठरवलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर वर्णन करतात. येणेच शरीरे शरणा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे, याची देही घडे देवाचे भजन. 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 आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे. आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे. आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे.
कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे. हे सर्व विद्यार्थी आहेत, त्यांनी कीर्तन ऐकायचं आणि प्रमाण येईल तेव्हा म्हणायचं, नाचायचं नाही. आणि तुम्हाला उद्या कीर्तन करावायचंय, नाच्या बुवा नाही व्हायचं. अलीकडे मुलं नाचतात आणि प्रमाण म्हणत नाही, त्यामुळे पाठांतर होत नाही. फक्त विठोबा रखमाईला माऊलीच्या भजनाला नाचायचं, आणि तेही पाऊली धरून सांप्रदायिक पद्धतीनं. हे सांगणं आज काळाची गरज आहे. सर्वांनी मी प्रमाण म्हटलं की मागे म्हणायचं, पाठ करायचं, जर तुम्हाला उद्याच्या भविष्यामध्ये कीर्तन आणि प्रवचन करायचं असेल तर. हे लक्षात घ्या. जर उद्धार झाला तर तो मनुष्य देहातच होईल. इकडे लक्ष द्या. जे लोक गीता वाचतात त्यांच्याकरता एक विशेष सांगतो की हा अभंग फार सुंदर आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 5म श्लोकात जो विचार सांगितला ज्ञानोबरायांनी, तोच या अभंगात आलाय. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्ञानेश्वरी करते ज्ञानेश्वर महाराज वेगळे आणि अभंग करते ज्ञानेश्वर महाराज वेगळे, असा एक वाद झाला होता. म्हणजे ज्ञानेश्वरी ज्यांनी सांगितले ते ज्ञानेश्वर महाराज वेगळे आहेत, हरिपाठ करणारे ज्ञानेश्वर महाराज वेगळे आहेत, असा एक वाद काही विद्वानांनी उभा केला होता. आणि त्याचं निराकरण प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांनी उत्तमरित्या केलं. मामासाहेबांची ज्ञानेश्वरी त्याची प्रस्तावना वाचली तर तुमच्या लक्षात येईल, हे 2 ज्ञानेश्वर महाराज नसून ते एकच आहेत, ज्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि हरिपाठ सांगितलं, ज्यांनी अभंग केले. सप्रमाण मला सिद्ध करता येईल तेवढा वेळ हातात नाहीये. पण या 6व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकामध्ये भगवान बोलतात, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैवपुरात्मनः, असा श्लोक आहे. म्हणजे तूच तुझा उद्धार करून घेतला पाहिजेस, तूच तुझा शत्रू आहेस आणि तूच तुझा मित्र आहेस, असा त्या श्लोकाचा अर्थ आहे. इकडे लक्ष द्या. त्याच्या खाली ज्ञानेश्वर महाराजांची टीका केली ती फार सुंदर आहे. त्यात असं लिहिलंय, तव हसोन श्रीकृष्ण म्हणे, नवलना हे तुझे बोलणे, कवणासी काय दिजेल कवणे अद्वैती ये, असा ज्ञानेश्वर महाराजांनी टीका करताना ओवी लिहिली. तिथे फार सुंदर प्रश्न आहे की गीता झाली कुरुक्षेत्रावर, त्यावेळेला कौरव आणि पांडव युद्धामध्ये होते. गदांचे ठणठणाट, तलवारींचे खणखणाट, हत्तींचे फुतकार, घोड्यांचे चित्कार, आरोळ्या, किंकाळ्या, रक्ताचे पाट, अशी परिस्थिती असताना भगवान का हसले हा प्रश्न आहे. थोडं बारकाईने, ही हसण्याची जागा आहे का? म्हणजे युद्ध चाललंय, हसावं याचे पण काही नियम आहेत, हे लक्षात घ्या. सामान्यपणानं विनोद झाला ना हसला तो शहाणा. सामान्यपणानं विनोद झाला की हसलंच पाहिजे. विनोद झाला हसला शहाणा, विनोद झालाच नाही ना हसला वेडाच आहे. आणि विनोद होऊनही हसला नाही तो त्याच्या पुढचा वेडा. काही काही माणसं अशी ते त्यांना विनोदच कळत नाही. खांबाला टेकून बसलेले असतात, फक्त बुक्का लावून हारच घालायचा शिल्लक असतो, अन्यथा त्याच्यात प्राण नसतो. तुम्हाला सुखदेव महाराज आश्चर्य वाटेल, अशा 52 गावाची यादी केली मी, परत जायचं नाही. त्यांना काही कळतच नाही तर काय सांगणार आहे. कीर्तन श्रोत्याला कळालं तर पाहिजे. कशा करता हसले असतील? भगवान हसले, कुरुक्षेत्रावर हसले, गीता सांगताना हसले, हे ज्ञानोबांनी नमूद केले. त्यात खूप प्रश्न आहेत, मला तेवढा वेळ नाहीये सांगण्यासाठी. पण काही अभ्यासक मंडळी, काही विचारवंत मंडळी कीर्तनाला त्यांना अनुलक्षून सांगतो.
श्रीमद भगवद्गीता झाली त्याला 5000 वर्ष झाली आणि ज्ञानेश्वर महाराजांना 700 वर्ष झाली. मध्ये 4300 वर्षाचं अंतर आहे. मग त्या श्लोकाखाली हसले भगवान हे ज्ञानोबराला कसं कळलं हा एक प्रश्न आहे टीका करताना. त्याचा खुलासा मी कधीतरी करेल, मला आता वेळ नाहीये. का हसले? पण हे सामान्याचं हसणं नाही, एका जगद्गुरूचं हसणं आहे. का हसले? हास्य कधी निर्माण होतं याचा विचार करताना सामान्यपणानं 3 गोष्टी हास्य निर्माण करायला कारणीभूत होतात. विचार करा. 1, विनोद झाला, हास्य होतं, पहिलं कारण. दुसरं कारण, एखाद्याची फजिती झाली तर सहज तोंडावर हसू येतं. कल्पना करा की एक गलेलठ्ठ माणूस चाललाय 100-150 किलोचा आणि केळाच्या सालीवरनं भर चौकात घसरून पडला. हे बाई पोर हसलं. सहानुभूती नंतर असते, त्याला उचलतील, दवाखान्यात नेतील, पण आधी निर्माण काय होतं? हास्य निर्माण होतं. माणसं हसतात, अरे पडला रे बर का, हास्य निर्माण होतं. आणि मग त्याच्या मदतीला धावतात, त्याला उचलून दवाखान्यात नेतात इत्यादी. फजिती झाली की हसू येतं. त्याला काय म्हणायचे, एखाद्याची फजिती झाली की हसू येतं. वारकरी संप्रदायाचे जुने जाणते कीर्तनकार होते वैकुंठवासी नामदेव आप्पा शामगावकर. त्यांची कीर्तन मी ऐकली होती. त्या आप्पाचं कीर्तन विनोदी असायचं, म्हणजे पूर्ण विनोदी. पण ते विनोद फार चांगले होते, म्हणजे असे बाष्कळ आणि पांचट विनोद नव्हते. फार चांगले विनोद करायचे. मागच्याच वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या पुण्यतिथी उत्सवातही मी कीर्तन करून आलो. ते कीर्तनात एक गोष्ट सांगायचे नामदेव आप्पा. ते म्हणे काही काही नावं असतात माणसांची, अलीकडे बहुजन समाजात चांगली नावं येऊ लागली. तर जुने सातबारे बघितलं तर कोंडीबा, धोंडीबा, चंद्रू आणि उंदरू अशीच नाव आहेत बघा सातबारे. पुंडलिक नाव सुद्धा शुद्ध लिहित नाही, कुंडलिका. महादू, सहादू ही नावं आता हळूहळू लुप्त झाली. नवीन नावं येऊ लागली. चांगली चांगली नावं नवीन मुलांना आहेत आता. त्याचं समाधान वाटतं की काहीतरी सुधारणा होते. कौस्तुभ नाव असेल, वरुण नाव असेल, चित्रांगद असेल. आम्हाला पण फोन येतात, हॅलो महाराज रामकृष्ण हरी, गुड न्यूज. काय रे बाबा? रामनवमीच्या मुहूर्तावर मुलगा झाला. वा वा वा, अभिनंदन, तू बाप झालास. हो म्हणले झालो, पण तुम्हाला एक काम आहे. काय? आता चांगलं नाव शोधून तुम्ही सांगा, म्हणजे उद्योग ह्यांनी करायचे आणि आम्हाला कामाला लावायचं. चांगलं नाव सांगा आणि अनकॉमन असलं पाहिजे, म्हणजे असलं नाव जगात नसलं पाहिजे. असं कसं होईल? नाव असेल ना कुठेतरी काहीतरी. आम्ही आपलं सांगतो त्याला एक चांगलं नाव ठेवा. एका नवरा बायकोला कन्या प्रसव झाला, मुलगी झाली. आप्पा सांगायच्या, आणि त्या आई वडिलांनी त्या मुलीचं नाव फजिती ठेवलं. काय नाव ठेवलं? फजिती. आता ती मुलगी झाली 4-5 वर्षाची. आणि अशीच एका गावाची जत्रा होती. ती आजोळी गेली आणि तिची आई तिला जत्रेला घेऊन गेली. आई बाप ती पोरगी जत्रेला गेली आणि जत्रेमध्ये फिरता फिरता त्या आईचा हात सुटला मुलीचा आणि ती मुलगी त्या जत्रेत हरवली. होतं असं जत्रेमध्ये. आणि आई बाप सैरभैर झाले, आपली मुलगी हरवली, मुलगी हरवली. आणि मग ते भेटेल त्याला विचारायचे, आमची फजिती बघितली का हो? काही कळतंय? काय म्हणायचे? आमची फजिती बघितली का हो? ज्याला विचारायचे तो म्हणायचा, आमची काही कमी चालली तेव्हा तुमची बघावी. आमची काही कमी चालली नाही तेव्हा तुमची बघावी. दृष्टांत संपला. फजिती झाली की हास्य निर्माण होतं. आणि तिसरी जी गोष्ट आहे, समोरून प्रश्न चुकीचा आला तर हसू येतं. माझे सद्गुरू संत श्रेष्ठ धुंडा महाराज देगलूरकर जे ज्ञानसूर्य होते, त्यांचा विद्यार्थी मी. ते फारच गोष्ट सुंदर सांगायचे. प्रश्न कधी कधी चुकीचे येतात आणि मग हसण्याशिवाय गत्यंतर नसतं. उदाहरणार्थ,
एका साखर कारखान्यावर वॅकन्सी निर्माण झाली होती, काही पद रिक्त होती. जाहिरात निघाली म्हणून काही मुलं गेली तिथं इंटरव्ह्यू द्यायला. त्यांचा नंबर लागला. पोस्ट ग्रॅज्युएट झालेली, कोण MA झालंय, कोण MSc झालंय. आणि मुलाखत घेणारे डायरेक्टर 10वी पास. मी कोणाचा उपमर्द करत नाही, एखाद्याला सदरा फिट्ट बसला तर. काय झालं, ती मुलं आली, हे नॉन मॅट्रिक. त्या मुलाला विचारलं, तुझं नाव काय? तर म्हणला, शिरीष अनंत जगदाळे. बर, शिक्षण किती झालंय? तर म्हणला, मी MSc झालोय. असं म्हणजे मॅट्रिक झाला का? आता काय वरडायचं का त्याच्यापुढे? अरे तो MSc झालाय, तो मॅट्रिक्युलेट झाल्याशिवाय कसा जाईल? म्हणजे हा प्रश्न चुकीचा आला समोरून, नाही का? नाही तर काय होतं की लहानपणीच एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल. 2 मित्र एकाच वर्गात शिकले, 10वी पर्यंत शिकून मग वेगवेगळ्या कॉलेजला गेले. आपापल्या मार्गाने ते उच्च शिक्षित झाले, ठिकठिकाणी त्यांची नोकरी झाली. 25 वर्षांनी त्यांची भेट कर्जतच्या बाजारात झाली, तालुक्याच्या गावी. जरा शरीरात बदल झाला होता, असे एकमेकाला वाकून बघायचे. ओळखीचा दिसतोय, आता धडक विचारायचं कसं? पण त्यातल्या एकाने धाडस केलं आणि त्याला विचारलं, केशवराव का तुम्ही? हो म्हणले. कसं काय ओळखलं तुम्ही केशवराव? हो म्हणले, मी केशवराव. यांनी पण त्याच्याकडे जर निरीक्षण करून बघितलं, लक्षात आलं. मग त्याला विचार, तुम्ही वामनराव का? हो हो म्हणले, वामनराव. मग खूण पटली एकमेकाला. अरे म्हणले, आपण एकाच वर्गात शिकलो. हा, आपल्याला मुख्याध्यापक बाई होत्या, जाधवबाई होत्या, शिकवायला पाटील गुरुजी होते. लहानपणाच्या आठवण निघाल्यावर एवढा आनंद झाला त्याला, कडकडून मिठी मारली एकमेकाला. 25 वर्षांनी भेट झाली. आणि मग आता केशवराव वामनराव राहिलं काय? केशा कसला जाड झालाय श्री. आणि तो म्हणला, गाढवा वामन्या, तुला काय जेवाय मिळत नाही का? वाळून गेलायस. प्रेम. आणि वामनरावने त्याला विचारलं, मग त्या केशवच्या हाताला एक मुलगा होता, का तुझा मुलगा आहे? हो म्हणले, माझा आहे, धाकटा. अजून एक मोठा आहे. असं लगीन केलंस वाटतं, त्याच्याशिवाय झालंय का? काय गाढवासारखे प्रश्न विचारायचे. त्याला विचारायचं, लगीन केलंस वाटतं, मग काय आभाळातून पडलीत काय ती? असे प्रश्न जेव्हा चुकीचे येतात तेव्हा हास्य संभवतं, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवान का हसले? हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. प्रश्न अर्जुनाचा चुकीचा होता. माझा उद्धार कोण करेल म्हणून भगवान हसले. दुसरं कोण उद्धार करणार तुझं बाबा? आपणच आपला उद्धार करून घ्यावा, हे लक्षात घ्या. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर चिंतन केले. थापटात, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. सगळ्या मुलांनी म्हणा माझ्या मागे, तुम्ही थांबा, यांना म्हणू द्या. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावेगी, संसार बंधन तोडावेगी, 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 तोडावेगी. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. बंधन तोडावेगी, संसार बंधन तोडावेगी, 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 तोडावेगी.
आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा आपण सर्व जमलेले लोक आपला उद्धार आपण करून घ्यायचा असं जर वाटत असेल तर थोडंसं चिंतन केलं पाहिजे. माणसाचं जीवन कृतार्थ व्हावं याकरता भारतीय संस्कृतीने 4 वयोगटामध्ये 4 आश्रमांची रचना केली. थोडं नीट ऐका. ती 4ही कॅटेगरी मी सांगतो, त्याच्यात कोण कोणत्या कॅटेगरीत बसेल ज्याचा त्याने विचार करा. वय वर्ष 0 ते 25 हा ब्रह्मचारी आश्रम. या वयोगटातली आता ही मुलं आहेत सगळी. वय वर्ष 0 ते 25 ब्रह्मचारी आश्रम. वय वर्ष 25 ते 50 गृहस्थ आश्रम. 50च्या नंतर 75 पर्यंत वानप्रस्थाश्रम आणि 75च्या नंतर आयुष्य मिळालं तर संन्यास आश्रम. असे 4 आश्रम आहेत. श्रीमद भागवत महापुराणात या सर्वांची कर्तव्य दिलेली आहेत. या अंशतः सांगतो. 0 ते 25 या वयोगटात मुलांनी फक्त आणि फक्त अभ्यासच करायचा आहे. हे सगळ्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे. हे वय फक्त अभ्यासाचं आहे. आत्ता जर अभ्यास कराल तर पुढचं आयुष्य चांगलं जाईल. आत्ता झोपून राहिला तर पुढच्या काळात प्रचंड कष्ट करावे लागतील. 0 ते 25 अनेक अशा शाखा आहेत की ज्यामध्ये आपण प्रावीण्य मिळवू शकतो आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकतो. हे केलं पाहिजे. तत्वचिंतकांना औदास्य येईल अशी कथा आहे आजची. परिस्थिती फार भयानक आहे. आपले मोबाईल बंद करा. ते यंत्र चांगलं आहे पण माणसातून उठवत आहे. माणसातून उठला काय आणि कीर्तनातून उठला काय. आपल्या वागण्याचा दुसऱ्याला 1% सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे. तत्वचिंतकांना आज औदास्य याचं कारण की ही पहिल्या आश्रमातली पिढी अत्यंत चुकीच्या मार्गाने चालली. दुर्दैवाने पालकांनी त्यांच्या हातामध्ये महागडे मोबाईल दिलेत आणि त्याच्यामध्ये ती मुलं व्यस्त आहेत, जे की त्यांचं वय नाही आणि त्याची उपयोगिता त्यांना नाही. उलट आईबाप आम्हालाही कौतुकानं सांगतात, आमचा बंटी ना आम्हाला कळत नाही तेवढं त्याला कळतं. तो सगळे ऍप बघतो. अशी फालतू स्तुती करण्यात काहीच अर्थ नाही. आमच्या मुलांना चांगलं उच्च शिक्षित करायचं असेल तर त्यांना त्यापासून परावृत्त केलं पाहिजे. या मुलांनी काय केलं पाहिजे, त्याच्या आवडीच्या विषयामध्ये रस घेत त्या पद्धतीचं शिक्षण घेऊन आपलं कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. असं नाहीये की अनेक मुलं आपापल्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य संपादन करतात. खरं तर यांनी ब्राह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. मी स्वच्छ सांगतोय. पण आजची परिस्थिती इतकी भयानक आहे की ब्राह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे हा नियम असला तरी आजची तरुण पिढी ब्राह्ममुहूर्तावर झोपायला जाते आणि मग सकाळी 11 नंतर झाली भली पहाट. माझं सगळं कीर्तन कळून ते न कळो चांगलं ऐकताय तुम्ही. सगळ्या बसलेल्या माता भगिन्याने सर्व भक्तिमान पुरुष या सगळ्यांना माझं सांगणं असेल, एक फार महत्वाचा विचार सांगतो. उद्या इंस्टाग्रामला ठेवायला हरकत नाही, मोबाईलचा विषय निघालाय तर, किंवा स्टेटसला ठेवायला हरकत नाही. फार चांगलं वाक्य सांगतो. ज्या व्यक्तीला मोठं व्हायचंय त्या व्यक्तीचं अंथरुण सूर्यनारायणाने पाहिलं नाही पाहिजे, तरच ती व्यक्ती मोठी होते. लक्षात ठेवा. मोठी होणार. मी तेवढंच सांगायला मला एक स्वतंत्र कीर्तन करावं लागेल. मोहावरून मी थांबतो तिथे. 25 नंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला पाहिजे.
25व्या वर्षी त्या 25च्या आत त्या मुलाचं लग्न झालं पाहिजे. कसं होतं रचना, 12व्या वर्षी त्याचं उपनयन झाल्यानंतर तो गुरुगृही जात असे आणि 12 वर्ष अभ्यास करून 24व्या वर्षी घरी यायचा आणि 25व्या वर्षी त्याचा विवाह व्हायचा. अशी रचना होती समाजाची. अनेक समस्या त्याच्यामध्ये, मी त्या इथं विस्तृतरित्या मांडायच्या मनस्थितीत नाही किंवा मला काय मांडायच्या नाही आहेत. हा सगळ्यात मोठी समस्या आहे की समाजात निर्माण झालेलं मुलींचं व्यस्त प्रमाण, ही खूप मोठी समस्या आहे. द आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकरजी यांनी 2006 साली मोठी कॉन्फरन्स ठेवली ती दिल्लीला. सगळे स्पिरिच्युअल लीडर्स बोलवले होते. त्यात मला निमंत्रण होतं. त्यात माझं 18 मिनिटाचं भाषण आहे त्या कॉन्फरन्समध्ये. द इंडिया मिसिंग डॉटर्स या सब्जेक्टवर. मोठी समस्या आहे. सगळ्यात भयानक पंजाबमध्ये आहे की दर हजारी फक्त 700 मुली आहेत. 300 मुलांना हिमालयच गाठावं लागेल. महाराष्ट्र काही मागे नाहीये. महाराष्ट्रात दर हजारी 850 मुली आहेत, तरी 150 मुलांना विवाह करता येणार नाही. 25व्या वर्षी तो विवाहबद्ध झाला पाहिजे आणि प्रपंचाचं जोखड त्यांनी घेतलं पाहिजे खांद्यावर. इकडे लक्ष द्या. हे आता स्पष्ट बोलायला काही हरकत नाहीये, कारण ती सामाजिक समस्या होऊन बसली आहे. मुलं करिअरच्या नादामध्ये वेळ घालवतात, वय वाया जात आहे. संपत्ती आयुष्यभर कमवता येते, पण संतती आयुष्यभर कमावता येत नाही. ती विशिष्ट वयातच कमावी लागते. आज अनेक कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या, त्याला आश्रम संस्था विस्कळीत झाल्या, हेच त्याचं उत्तर आहे. 25 ते 50 या वयोगटामध्ये ग्रस्त झाला पाहिजे खूप सुंदर पद्धतीने. त्यांनी संसारच केला पाहिजे, अत्यंत चांगला. इकडे लक्ष द्या. नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी कशाला वर्णन केलं असतं. आपण हरिपाठ रोज वाचतो, आत्ताच हरिपाठ झाला पैकी नाही. असोनी संसारी जिव्हा वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. असोनी संसारी जिव्हा वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. असोनी संसारी, पहिला अभंग, तिसरं चरण. मला कधी कधी असं वाटतं, ज्ञानोबाने जर पहिल्याच अभंगात तिसऱ्या चरणात असं म्हटलं असतं, नसोनी संसारी. पुढं सांगू, तसं जर लिहिलं असतं त्याच्या पुढचे 26 अभंग आम्हीच वाचले नसते. हे आपल्यासाठी नाही. असोनी, तुम्ही संसारात असा. मानवी स्वभाव कसा आहे की तो सवलतीचा फायदा जास्त घेतो. तो इतका संसारात रमतो की त्याला मापच नाही. आत्ताच मी येताना बघितलं, या हडपसरला मुंबईहून येताना 2 नवरा बायको हातामध्ये भाजीची पिशवी घेऊन चालले होते. काहीतरी मंडई, कांदे, बटाटे, फ्लावर, कोबी, कोथिंबीर, मिरची, जे काय असेल ते गच्च पिशवी भरली होती. आणि त्या पिशवीचा एक बंद नवऱ्याच्या हातात आणि दुसरा बंद बायकोच्या हातात, अशी दिंडी चालली होती. अहो, तुम्हाला काय सांगू सुखदेव महाराज, आज मला कळलं पिशवीला 2 बंद का असतात. ज्ञानेश्वरीच्या बाईचा विषय. काय संसार करतायत माणसं, चिकाटीनं करतात. पण ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाचं चिंतन करताना 4थ्या अभंगात हळूच चिमटा काढला. सायासे करसी प्रपंच दिननिशी, हरिसीन बदसी कवण्या गुणे. आणि 27व्या अभंगात स्पष्ट सांगितला, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरचार हरी. संसार करायचा 50 पर्यंत. आता माझ्या समोर जे बसले ते जवळपास 80% हे तिसऱ्या कॅटेगरीतले आहेत. 50 ते 75 या वयोगटातले आहेत. त्यांच्यासाठी जास्त बोलतो. 50 झालं, इकडे लक्ष द्या. मी स्वतः बोलतोय, ते केलंय तेच बोलतोय. माझं आता 60 वय आहे. वयाच्या 50व्या वर्षी मी वानप्रस्थी झालोय, मुलाच्या हातात सगळे कारभार देऊन.
मी सांगतोय ते करतोय ते सांगतोय. 50व्या वर्षी निवृत्त झालं पाहिजे. पण 80 वर्षाचा म्हातारा झाला तरी किल्ल्या कमरेलाच, आणि किल्ल्या तरी कशाच्या? साखरण बुकणीच्या डब्याच्या. अरे काय दरिद्री संसार चाललाय तुझा. काही सुनबाई काही साखर खातीये का? देऊन टाक, मोकळं झालं पाहिजे. जास्त चिटकून राहायचं नाही 50 नंतर. म्हणजे याचा अर्थ नाही आत्ता कीर्तन ऐकलं की सकाळी लंगोटी लावून हिमालयात जायचं. वानप्रस्थ या शब्दाचा अर्थ असा आहे की संसारातच असायचं पण संसारात नसायचं, याचं नाव वानप्रस्थ आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेवी जळा आत पद्मपत्र. एखाद्या तलावामध्ये अशी सुंदर कमळं उमललेली असतील, तुम्ही तिथं जा, ते कमळ पाण्यात असतं, त्या कमळाचं पान पण पाण्यात असतं, पण ते पान काढलं ना तर त्या पानाला पाण्याचा स्पर्श नसतो. पाण्यात राहून ते पाण्याचा स्पर्श करून घेत नाही. तसं 50 नंतर संसारात राहायचं, पण संसारात लुडबुड करायची नाही, अलिप्त राहायचं. हे जर कळत नसेल, आणखीन एक दृष्टांत माझ्यासमोर आहे. पुरुषापेक्षा बायकांना लगेच कळेल. आपल्या परसदारामध्ये आपलं जे पाणी जातं तिथं आळू लावलेले असतात. आळू, अनेक लोकांच्या दारात मी आळू बघितले. ते जे आळू असतात ना, त्या आळूच्या अशा खळग्यामध्ये दव ज्या वेळेला पडतं तेव्हा दवाचे थेंब पडतात, आणि असा टपोरा मोत्यासारखा थेंब असतो. कधीतरी बघा, आळूच्या अशा मधल्या खळग्यात असा सुंदर दवाचा थेंब असतो, पण त्याला अशी टिचकी मारली, खळदिशी तो थेंब पडतो आणि आळूचं पान कोरडं असतं. तसं संसारात राहायचं 50 नंतर. आणखीन एक दृष्टांत देतो कळण्यासाठी, बायकांसाठी. सगळ्या माता भगिनी, जरी खेडेगाव असलं तरी विकसित आहे. नवीन आलेलं निर्लेपचं डोसा पात्र, डोसा पात्र, इडली पात्र बघा, माना हल्ल्या अशा. ते डोसा पात्र असतं, त्याच्यावर डोसा घातला की तो चिटकत नाही त्याला. इडल्या ठेवल्या की इडल्या चिटकत नाही. मी का दिला दृष्टांत? त्या तव्याला जशी ते डोसा चिटकत नाही, तसं 50 नंतर आपण संसारामध्ये चिटकलं नाही पाहिजे, अलिप्त राहिलं पाहिजे. एकदम उत्तम. म्हणजे कसं राहायचं सांगतो एक उदाहरण की तौर पर. हे उद्यापासून तुम्ही करा, बघा काय आनंद आहे. एक कल्पना करा की आपल्याला गवारीची भाजी आवडते, बरोबर? पण नेमकी आपल्याला न आवडणारी भेंडीची भाजी सुनबाईनी केली. आली मंडई, तिने केली भेंडीची भाजी. ऐकताय ना? जे पुरुष नाही, सगळ्यांनीच ऐकायचंय. 50 नंतर जर आपल्याला भेंडीची भाजी आवडत नाही आणि ताटात जर भेंडीची भाजी आली तर तक्रार न करता खायची, याचं नाव वानप्रस्थाश्रम आहे. भेंडीची केली का, खलास, अख्ख्या संसाराचा सत्यानाश. तुझ्या आईनं काही शिकवलं नाही का? बोंबलून सांगितलं मला आवडत नाही. तक्रार नाही करायची. पुढचा मंत्र सांगतो, ते शिकवायला चालूय मी. आपल्याला गवारीची भाजी आवडते आणि केली कशाची? भेंडीची. सुनबाईची स्तुती करत खायचं. वाह, काय भेंडीची भाजी केलीस, मला तर आवडत नाही, पण काय चव आहे तुझ्या हाताला, आहा हा हा, मला आवडत नसताना आज मी 2दा खाल्ली. मग भेंडीची भाजी एवढी चांगली करतेस तर गवारीची किती छान करशील. नाही, दुसऱ्या दिवशी गवार झाली तर माझं नाव बदलून ठेवा, याचं नाव वानप्रस्थाश्रम आहे. असं आनंदात जगलं पाहिजे. मग त्या मुली सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम करतील आणि तुम्हाला हवं ते करून खायला घालतील. हे 50 नंतर एवढं तरी बुद्धीचं प्रगल्भ चित्र दिसलं पाहिजे. नाही तर सगळी सत्ता माझ्याच हातात आहे, असं नाही करायचं. 50व्या वर्षी निवृत्त झालं पाहिजे. हा, फक्त 7-12 तुम्ही करू नका नावे. मला काही इंटरनल त्याच्यात प्रवेश करायचा नाही. तुमच्या नंतर त्यांना मिळणारच आहे. तुम्ही 7-12 नावे केल्या की तुम्ही वृद्धाश्रमात, हे पण नाकारता येत नाही. 75 नंतर जर आयुष्य मिळालं तर संन्यस्त व्हायचं, म्हणजे लगेच भगवं धारण करायचं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढी संन्याशाची चांगली व्याख्या कोणी केल्याचं आठवत नाही. टापटाक
मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. अशा पद्धतीने चतुर्विध आश्रमात आम्ही जगलो तर जीवन धन्य होणार आहे. आणि हळूहळू त्या संसारातून बाहेर पडायचं. कसं पडायचं सांगतो तुम्हाला, तोही दृष्टांत सांगतो. त्याला अलिप्तच राहायचं, चिटकून राहायचं नाही. तुकाराम मन गाथ्यात फार सुंदर दृष्टांत दिला, बहुत बढिया. माकडे मुठीसी धरले फुटाणे, असा तुकाराम मानचा एक अभंग आहे. सांगतो गोष्ट, चला तुम्ही चांगलं ऐकायला बसलाय आणि छान ऐकताय. माझं सगळं शिक्षण मुंबईला झालं. माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते. आम्ही मुंबईला राहत असू. त्या उल्हासनगरला राहताना झालेली गोष्ट, इकडे लक्ष द्या. पूर्वी अशा बारीक गळ्याच्या घागरी असायच्या, तोंड बारीक, घागर मोठी, लोखंडी पण होत्या काही काही घागरी. इकडे कर्जत तालुक्यात होत्याच होत्या बारीक. काय झालं, त्या घागरीमध्ये एका बाईने फुटाणे ठेवले भरून. खळं झालं, पोती भरली पण थोडे फुटाणे राहिले, त्यांनी त्या घागरीत ठेवले. तर कशात तरी ठेवले पाहिजे, रिकामी घागर होती त्यात भरून ठेवले. ते एका माकडाने बघितले. माकडाला सर्वात प्रिय काय असेल? फुटाणे. मी तीच गोष्ट सांगतोय. मी कॉलेजला 12वीला होतो तेव्हा कीर्तन करतच होतो. ते मुलं मला महाराज म्हणत होती. ते एक दिवस मला म्हणली, महाराज चला आपण जाऊ हाजी मलंगला. हाजी मलंग नावाचा एक डोंगर आहे कल्याणच्या जवळ. ते म्हणले चला आपण हाजी मलंगला जाऊ. तर म्हणलं चला. रविवार होती, सुट्टी होती, आम्ही गेलो. त्या डोंगरावर चढताना मुलांनी एक काठी घेतली 1 रुपयाची. एक काठी घ्या म्हणले महाराज. म्हणलं कशाला? मला जर काही गरज नाही. आता आली हातात माझ्या, तेव्हा मी 20 वर्षाचा होतो. ते काठी कशाला? नाही म्हणले डोंगर चढताना काठी लागते. मग सुखदेव महाराज एक काठी रुपयाची घेतली. ते रुपयाला काठी, ते रंगीबेरंगी चट्ट्यापट्ट्याची. पुढे गेल्यानंतर ते मित्र म्हणले जरा फुटाणे घ्या. म्हणलं मला काही आवडत नाही फुटाणे. अहो तुम्हाला नाही, पण माकडं रस्त्यात भेटतात, त्यांना फुटाणे टाकले नाही तर ती माकडं वर जाऊ देत नाही. मग मी त्या दुकानात गेलो. हे झालेलं सांगतोय. 1 रुपयाला 100 पुड्या फुटाण्याच्या. 1 रुपयाला किती? 100. अहो मला आश्चर्य वाटलं, रुपयाला 100 पुड्या म्हणजे इकडे फुटाणे स्वस्त दिसत आहेत. मी मित्रांना विचारलं काय रे? म्हणले फुटाणे इकडे स्वस्त दिसत आहेत. नाही नाही महाराज म्हणले, जरा पुडी उघडून बघा. अहो मी पुडी उघडली ना, एका पुडीत एकच फुटाणा. काय त्या माकडाची तरी समजूत आहे. जे माकड आलं की ती पुडी फेकायची, ते माकड पळायचं, ते पुडी फोडायची, 1 फुटाणा खायचा, दुसऱ्या पुडीच्या शोधात. मला काही लांबवण्यात स्वारस्य नाही. माकडाला प्रिय काय असेल तर फुटाणे. ह्या बाईने काय केलं, इकडे लक्ष द्या. त्या घागरीत फुटाणे ठेवले. एका माकडाने ते बघितले आणि ते माकड घागरीजवळ आलं आणि त्या घागरीत फुटाण्याच्या आशेनं हात घातला. जाताना हात गेला, पण फुटाणे घेतल्यावर हात फुगला, मूठ फुगली. आता हात कुठं बाहेर निघतोय? जोर लगा की हैया, निघतच नव्हता. माकड ओरडायला लागलं मोठमोठ्यांदा, मला सोडवा, मला मोकळं करा, माझा हात गुंतलाय, सोडवा. कोण सोडवणार? माझा प्रश्न आहे, कोण सोडवणार? बरं कुणी सोडवायला आला तरी उपयोग आहे का? समजा एखादा माणूस आला, त्याचा हात गुंतलाय, सोडवायला काय करील तो? मग माकडाला मोकळं व्हायचं असेल तर त्याने काय केलं पाहिजे? फुटाणे सोडले पाहिजे. फुटाणे सोडलं की माकड मोकळच आहे. अजून नाही कळालं? मी त्या माकडाची गोष्ट सांगत नाही, ही माकड जे गुंतलंय त्याच्यात. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी, विठोबा रखुमाई. टाळी वाजवा. रखुमाई. आता नाचा रे पोरांनो. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई.
कृष्ण नामे, राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे ये दोन्ही साजिरी. राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे दोन्ही साजिरी. राम कृष्ण नामे, कृष्ण नामे, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे दोन्ही साजिरी. हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे. आपुले आपण, आपुले आपण, आपुले आपण करा सोडवण. आपुले आपण, आपुले आपण, आपुले आपण करा सोडवण. हृदय मंदिरे स्मराकारे, हृदय मंदिरे स्मराकारे. आपुले आपण, आपुले आपण, आपुले आपण करा सोडवण. आपुले आपण, आपुले आपण, आपुले आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे. आपुले आपण, आपुले आपण, आपुले आपण करा सोडवण. आपुले आपण, आपुले आपण, आपुले आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे. आपुले आपण, आपुले आपण, आपुले आपण करा सोडवण. आपुले आपण, आपुले आपण, आपुले आपण करा सोडवण. हे अभंगाचं पहिलं चरण आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपण आपली स्वतः सोडवणूक करून घेतली पाहिजे आणि त्याकरता काय केलं पाहिजे तर रामकृष्ण नामाचा उल्लेख केला पाहिजे, त्याचा जप केला पाहिजे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, जगभरामध्ये अनेक भक्तिपंथ आहेत, त्याला काही तोटा नाही. पण वारकरी संप्रदाय आणि इतर संप्रदाय याचा तौलनिक अभ्यास केला आणि जर प्रश्न निर्माण झाला की जगातला शहाण्या लोकांचा पंथ कोणता, तर फक्त आणि फक्त वारकरी पंथाचंच नाव घ्यावं लागेल. की वारकरी संतांनी सम्यक विचार करून दुस्तर आणि सूक्ष्म साधनं मोडून काढली आणि नामस्मरणाचा राजमार्ग निर्माण केला. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. कर्माची वाट सूक्ष्म आहे आणि योगाची दुस्तर आहे. कर्म अतिशय सूक्ष्म आहे, मला वेळ नाही आता सांगायला, पण ह्या वाटा मोडून टाकल्या आणि सर्वांसाठी नामस्मरणाचा मार्ग खुला केला. नामस्मरण केलं पाहिजे, पण ते कोणतं केलं पाहिजे त्या ज्ञानेश्वर महाराज आम्हाला मार्गदर्शन करतात. राम आणि कृष्ण ही दोन नावं सुंदर आहेत, म्हणून वारकरी पंथाचा मंत्र आहे राम कृष्ण हरी. आज रामनवमी आहे. साजिर या शब्दाचा अर्थ सुंदर आहे. सौंदर्याचा जेव्हा विचार येतो खूप प्रश्न निर्माण होतात आणि सौंदर्याचे मापदंड वेगवेगळे आहेत. इकडे लक्ष द्या. आपल्या भारतामध्ये किंवा भारतात महाराष्ट्रात समजा गौरवर्ण हा सौंदर्याचं प्रतीक आहे. गोरेपण,
होय की नाही? सरळ नाक, तरतरीत नाक हे सौंदर्याचं प्रतीक आहे. बरोबर आहे? इकडे वधू परीक्षा असते का? आता सीझन जोरात चाललाय. त्या मुलीला बघायला जेव्हा जातात ना, एक ठरलेला पॅटर्न आहे. त्या नवऱ्या मुलाचे 2-4 मित्र असतात त्या गाडीत, आणि ठरवायला म्हातारी माणसं न्यायची म्हणून 2-4 असतात. असा तो ताफा जातो. आणि मग ती ठरलेला ती मुलगी अशी पोह्याची प्लेट घेऊन येते. सुखदेव महाराज गेल्या कित्येक वर्षात मेनू सुद्धा बदलला नाही. काय मला गणितच कळलं नाही. पोहेच, कधी इडली सांबार नाही, ढोकळा नाही. तुमच्याकडे पोहेच असतात का नाही? आमच्याकडे पण पोहेच. मला एकाने प्रश्न पण विचारला, पोहेच का देते ती मुलगी? आता काय ज्ञानेश्वरीत आहे का? तिने काय विचारलं, ती पोरगी पोहेच का देते? मी त्याला उत्तर दिलं, बाबा त्या पोरीने भागवत ऐकलं असावं आणि तिला ठाम माहितीये की पोहे दिल्यानंतर सोन्याचा गाव मिळतो. सुदाम देवानी पोहे दिले, तिला सोन्याचा गाव देवाने दिला. मला एक 5 तोळ्याचं नेकलेस मिळायला अडचण नसावी, अशा हेतून देत असेल. ती पोहे आणल्यानंतर नवरा मुलगा तिच्याकडे बघतो, बाकी सगळे पोह्याकडे बघतात. बघतात म्हणजे खातात, नुसतं बघत नाही. मग संपल्यावर ते बाहेर निघाले, त्या मुलीच्या हातात पेढ्याचा पुडा दिला. गाडीत बसली की सुरुवात होते, कशी वाटली मुलगी? त्यातला बुजुर्ग असतो, तो म्हणतो, पोरीला नाव ठेवायला जागा नाही, काय गोरी मुलगी आहे, गोरी पान, नाक तरतरीत आहे, सौंदर्याचं प्रतीक आहे. गोरेपणा भारतात सौंदर्याचं प्रतीक आहे, बरोबर? पण साऊथ आफ्रिकेमध्ये इकडची गोरी बाई साऊथ आफ्रिकेला नेली, तिथल्या बायका काय म्हणतील? कोण कोड फुटलेली बाई आली, हे काय सुंदर आहे? साऊथ आफ्रिकेत काळी ढुस्स असेल ती ब्युटी क्वीन, आणि तिकडची जर आणली इकडं साऊथ आफ्रिकेची ब्युटी क्वीन निग्रो, आणि इथं येऊन दाखवली ही तिकडची सगळ्यात सुंदर बाई आहे, इकडच्या बायका म्हणतील कोळशाच्या खाणीतून आणली या, काही का म्हणले तिला काय रुपड? बदल होतात. आपल्याकडे नाक तरतरीत असणं सौंदर्य, नाकाचा शेंडा असला पाहिजे, बरोबर आहे? पण चीनमध्ये असली बाई चीनला नेली तर म्हणतील काय डोंगरा एवढं नाक आहे, काय सुंदर आहे का? हा? आणि तिकडची बाई जर आणली असली नाक चपटी, तर इकडच्या बायका म्हणतील काय ही काय सुंदर बाई आहे, हिच्या नाकावर म्हशीनी पाय ठेवलाय, ह्याला सुंदर कसं म्हणायचं? सौंदर्याचे मापदंड वेगवेगळे आहेत. प्रभू रामचंद्र किती सुंदर, याचं वर्णन आलं, किती सुंदर, फारच सुंदर. योगी ज्याच्या रूपावर भाळले, राम जानकी जीवन योगियाचे निज ध्यान, राम राजीव लोचन तुका चरण वंदितो. फार सुंदर होते. त्याची गोष्ट सांगतो, चला. किती सुंदर, फारच सुंदर. ती गोष्ट अशी आहे, रामायणात आलेली गोष्ट आहे. प्रभू रामचंद्रांनी दगडाला पाय लावला, त्याची बाई झाली, आहे ना इतिहास. शिळा मनुष्य झाली याच्या चरणाच्या चाली, अहिल्याचा उद्धार झाला, बरोबर? ही बातमी ऋषिकुलात गेली. नीट ऐका की रामानी एका दगडाला पाय लावला, त्याची बाई झाली. ऋषिकुलात बातमी गेल्यानंतर आनंद झाला त्या सगळ्या ऋषींना, कारण त्या ऋषींना लग्न करायची इच्छा होती. पण हे म्हातारे झालेले, दाढ्या वाढलेले, पिवळ्या धमक दाढ्या झालेले, यांना कोण मुलगी देणार? ते म्हणले हे रामाने प्रोडक्शन चांगलं काढलंय, जे दगडाला पाय लावला की बाई, आपण आता असं करू, एक एक दगड घेऊन जाऊ आणि त्याला रामाला पाय लावायला लावू, त्याची बाई झाली की तिच्यावर लग्न करून आपण संसार करू, अशी नामी कल्पना केली. आणि सगळे ऋषी डोक्यात दगड घेऊन निघाले. अशी दगड दिंडी निघाली. प्रत्येक ऋषीने एक एक दगड घेतला होता. अर्थात त्याच्या
मापातलाच घेतला होता आणि त्याला माहित होतं याच दगडाबरोबर लग्न करायचंय, तो आपल्या अवसानात असला पाहिजे, त्याला सोसेल असाच घेतला त्याने. आणि ही दिंडी ज्या वेळेस गेली तर लक्ष्मणाने विचारलं ही असली दगड दिंडी का आली? ते सगळे असे ऋषी उभे राहिले प्रभू रामचंद्राकडे बघत. भानावर आणून त्या ऋषीला विचारलं, का रे कशाला आला होता? ते आम्ही ऐकलं की दगडाला पाय लावला आणि त्याची बाई झाली, आम्ही या विचाराने आलो होतो की या दगडाला पाय लावायचा, त्याची मुलगी झाली की तिच्यावर लग्न करायचं आणि संसार करायचा. मग प्रभू रामचंद्र म्हणे लावू का पाय? नको रामराया, इथंही पर्यंत तो विचार होता की दगडाचा पाय लावा तुमचा, त्याची मुलगी व्हावी, तिच्यावर संसार करावा, आनंदानं आयुष्य काढावं. पण इथं आल्यानंतर तुझ्या सौंदर्याकडे पाहिल्यानंतर हे आम्ही सगळं विसरून गेलो, दृष्टांत संपला. इतका प्रभू रामचंद्र सुंदर, अत्यंत देखणा. राम कृष्ण नामे ये दोन्ही साजिरे. भगवान कृष्णाच्या बाबतीत तर काही बोलायचंच नाही, सगळंच सुंदर आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अशा राम नामाचा तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं नामोच्चार केला पाहिजे, भजन केलं पाहिजे, आपली सोडवणूक आपण केली पाहिजे. काही लोकांनी प्रश्न विचारला, महाराज हे तुम्ही आम्हाला सांगताय, तुम्हाला काय अनुभव आहे का त्याचा? गोष्ट सांगतो फार चांगली. संतांची श्रेणी अशी असते की ते स्वतः करतात आणि मग जगाला सांगतात. आधी केले मग सांगितले, असं नाही की आधी सांगितले मग जमलं तर केलं, नाही तर सोडून दिले. ते स्वतः करतात आणि जगाला सांगतात. बरोबर आहे. सातारावरनं पंढरपूरला जाताना गोंदवले नावाचं तीर्थक्षेत्र लागतं. बरोबर आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज एक महान संत होते, त्यांच्या आयुष्यातली गोष्ट आहे. ते औषध पण द्यायचे काही लोकांना, त्यांना औषधाची माहित होती. त्या काळात काही डॉक्टर नव्हते, दवाखाने नव्हते, कोणी आलं व्याधीग्रस्त तर महाराजांना औषध माहित होतं. डोकं दुखलं औषध द्यायचे, पोट दुखलं औषध द्यायचे. एक दिवस फलटणवरनं एक बाई त्यांच्याकडे गेली. इकडे लक्ष द्या. अशा लहानग्या मुलाला घेऊन गेली 7-8 वर्षाच्या, आणि महाराजांसमोर बसवला. महाराज ह्याला औषध द्या. का बाई? अहो हा गुळ खातो. महाराज म्हणले बाई गुळ खाणं चांगलं आहे, कॅल्शियम वाढतंय, साखर खाणं वाईट आहे. एक काळ 50 वर्षाशी पूर्वी असा होता की गरिबाच्या घरात गुळाचा चहा व्हायचा, साखर नसायची. इकडं पण तसंच असेल. ज्यांच्या काळात साखरेचा चहा व्हायचा ती आधी मोठ्या मेजाज सांगायचं गुळाचा पिता, आणि आता बोर्ड लावून गुळाचा चहा चाललाय. गोरगरिबाच्या घरात पूर्वी लापशी असायची, गरीबाचं लग्न म्हणजे लापशी. आता हौसेनं लापशी करतात. काळ बदलला. आता गुळ आवर्जून खायला सांगतात, गुळ खाल्ला पाहिजे. महाराज म्हणले गुळ खाणं चांगलं आहे, तुझा मुलगा गुळ खातो चांगलं आहे, साखर खात नाही. अहो म्हणले महाराज गुळ खातो पण आघोरी आहे, दिवसाला 2 किलो गुळ खातो, ह्याला रोग होईल काहीतरी एवढा गुळ खाल्ल्यावर. म्हणून कीर्तनात पण गुळ खाऊ नये. कोणत्या काळात तो आला माहिती नाही. मी 43 वर्ष कीर्तन करतो, कधी गुळ खाल्ला नाही. बरं आता तो असा डिश मध्ये ठेवतात ना, तो श्रोता पण खातो. काही त्याला गायचं नसतं, वाजवणारा पण खातो. आता वाजवण्याचा आणि गुळाचा काय संबंध आहे? मी विनोद केला नाही, गांभीर्यानं सांप्रदायिक चौकट सांगतो. 2 तास कीर्तन भक्ती असेल तर निळोबारायांनी 42 दिवस उपवास केला, हे कोणत्या तोंडाने सांगणार आहे? 2 तास आम्हाला जर थांबता येत नसेल तर. कीर्तन ही लोकोद्धाराचं साधन आहे. एक लक्षात ठेवा, वारकरी संतांनी आत्मोद्धारासाठी भजन केलं आणि लोकोद्धारासाठी कीर्तन केलं. पण कीर्तनामध्ये फक्त देव माझा आणि मी देवाचा. अलीकडे बाटल्या देतात सगळ्या कीर्तनकारांना. काय कारण आहे? 2 तास जर आम्ही आमची साधना करू शकत नाही, अशा घाणेरड्या प्रथा आम्ही मोडून काढल्या पाहिजेत, थांबवल्या पाहिजेत. हा गुळ खातो, त्या बाईने सांगितलं, ह्याला औषध द्या. तर महाराज म्हणले पुढच्या पौर्णिमेला ये, तुला औषध देतो. आता काय माझ्याकडे औषध नाही. ती बाई परत फलटणला गेली आणि महिन्याभराने परत आली. आणि महाराजांच्या पुढे त्या मुलाला बसवलं. महाराज हा मुलगा, याला औषध देता म्हणाला ना, द्या.
महाराजांनी त्या मुलाला मांडीवर घेतलं, त्याच्या डोक्यावरनं असा हात फिरवला आणि त्या बाळाला सांगितलं, बाळ, गुळ खाणं वाईट आहे, खाऊ नकोस हा. आणि त्या बाईला सांगितलं, जा, झालं औषध. हा, ती बाई चक्रावली, हे औषध होतं, मग मागच्याच पौर्णिमेला का दिलं नाही? मला यायला जायला लागलं, हेलपाटा झाला फलटणवरनं. बरं, काय असतील ते 10-20 रुपये भाडे खर्चाला गेले, बरोबर. बरं, जाईनात का, पण महिन्यात त्यांनी 60 किलो गुळ खाल्ला. तो वाचला असता का नाही? मागच्या पुनवेला दिला असतं तर. ती बाई जरा आडदांड होती. महाराजांना तिने विचारलं, महाराज, हेच औषध होतं तर मागच्या पौर्णिमेला का नाही दिलं? महाराज हसून म्हणाले, तेव्हा मी पण गुळ खात होतो, आणि मी गुळ खात असताना त्याला गुळ खाऊ नको सांगितलं असतं तर उपदेश फलद्रूप झाला नसता. मी आत्ता आधी महिनाभर गुळ खायचा बंद केला आणि आता सांगण्याच्या योग्यतेचं झालो की गुळ खाणं वाईट आहे. ही संतांची श्रेणी असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. हृदय जिव्हाळा श्रीमूर्तिरया, हृदय जिव्हाळा श्रीमूर्तिरया, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. हृदय जिव्हाळा श्रीमूर्तिरया, हृदय जिव्हाळा श्रीमूर्तिरया, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे गी, संसार बंधन तोडावे गे, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. कीर्तन संपलं. पुण्यसलीला भीमा नदीच्या तीरावर चालू असलेला वाग्यज्ञ मी सुखदेव महाराजांचं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो. त्यांनी हा अत्यंत उपक्रम सुरू केला आणि अत्यंत आग्रह आणि हट्टानं मला बोलावलं. उपस्थित सर्व गायक वादक यांनाही मी धन्यवाद देतो. उद्या किती वाजता का लवकर करा, ऊन फार आहे. उद्या पत्रिकेमध्ये 10 ते 12 काल आहे. मला असं वाटतं ऊन फार आहे 2 दिवस. सर्वांनी 9 वाजता यावं असं वाटतंय. काय अडचण आहे का? एकदा सगळ्यांनी सांगा, चालेल का? सकाळी 9ला काला सुरू होईल, 11ला संपेल, म्हणजे 12च्या आत पंगत होऊन आपापल्याला स्वस्थानी जाता येईल. समारोपाच्या प्रसंगात काही महत्वाचा विचार प्रस्तुत करतो. तरुणांसाठी मी विशेषत्वानं बोलतोय की सगळ्यांना माझी विनंती आहे की 5 गोष्टी तुम्ही मिळवायला शिका. 1, उत्तम प्रकृती, सुदृढ असली पाहिजे. दुर्दैवाने येणारी पिढी अत्यंत कृश आणि वीर्यहीन अशा स्वरूपाची, ती सुदृढ असली पाहिजे. म्हणून समर्थाने गाव तिथं मारुती ही योजना राबवली. मेहनत केली पाहिजे. व्यायामाचं महत्व कमी होत आहे. येणारी पिढी रोगग्रस्त होते. उत्तम प्रकृती, मारुतीच्या देवळात असे शेंडू वाजले पाहिजे, असे नाहीत.
आम्ही आमचे सगळी मंदिरं जशी काही अड्डे करून टाकली. मेहनत केली पाहिजे. मी आता 60 वर्षाचा, 18व्या वर्षी मी एका दमात 125 नमस्कार घालतो. तालीम केली. उत्तम प्रकृती, 2 पुरेशी संपत्ती. तुमच्याकडे द्रव्य पाहिजे, आणि कफल्लक माणसाला या जगतात शून्य किंमत आहे. पैसा पाहिजे. उत्तम प्रकृती, पुरेशी म्हटलं मी, अतिरिक्त नाही. अतिरिक्त संपत्ती झाली की नोटबंदी होते. उत्तम प्रकृती आणि पुरेशी संपत्ती. 3 संस्कारित संतती. आपली संतती संस्कारित असली पाहिजे. हे पहिल्यांदा करा. उत्तम प्रकृती, पुरेशी संपत्ती, 3 संस्कारित संतती, 4 संताची संगती, आणि 5 ईश्वराची भक्ती. या 5 गोष्टी ज्याच्याकडे, तो जगातला सर्वात मोठा माणूस आहे. हे कायम लक्षात ठेवा. तो मिळवण्याचा प्रयास करा. सर्वांना माझं आवाहन आहे, वाईट खाऊ नका. मांसाहार आपला आहार नाही. वाईट पिऊ नका. नाही तर बरीच माणसं संध्याकाळी 6 नंतर पाऊले चालती. पंढरीची नाही म्हणालो मी अजून. वाईट वाटतंय. नेस्तनाभूत घरं होतात मोठी मोठी. वाईट पिऊ नका. परस्त्री पाप नजरेने पाहू नका. दररोज आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला, एकादशीला उपवास करा, जय जय रामकृष्णारी मंत्र म्हणा, आळंदी पंढरीची वारी करा, पैठणची वारी करा, सुखानं संसार करा, आणि सगळं करण्यासाठी गळ्यात तुळशीची माळ घाला. त्याच्यासारखा आनंद कशातच नाही, लक्षात ठेवा. मी अनेक महापुरुषांची चरित्र वाचली गेल्या 40 वर्षात, पण मला भावलेलं चरित्र होतं ते होते सद्गुरू दादा महाराज सातारकर. हे खूप मोठे संत होते. म्हणजे वैकुंठवासी परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांचे ते आजोबा. फार मोठे संत होते, लक्षात ठेवा. ते जेव्हा पंढरपूरला गेले तेव्हा त्यांनी वास्कर फडावर जाऊन माळ घातली आणि नाचायला लागले. तरुण होते. तर त्यांच्या जवळच्या लोकांनी विचारलं, नाचता का? मला आनंद झालाय. कशाचा? माळ घातल्याचा. त्यात कसला आनंद? दादा महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, काल गळ्यात माळ नव्हती, तेव्हा जर मरण आलं असतं तर कुणाचा म्हणून मेलो असतो. आज गळ्यात माळ पडली, उद्या जरी मरण आलं तर ज्ञानोबा तुकोबाचा म्हणून मरेल. एवढे मोठे विचार. ज्यांच्या गळ्यात माळ असेल तर आनंद आहे, नसेल तर घाला. काही काही माणसं आम्हाला शिकवतात, आमची मनाची माळ आहे. अजून मलाच कळलं नाही किती मनाची. 2 मनाची का 5 मनाची? असं फुकट आयुष्य घालू नका. असती तर घातली असती, ती आम्ही अडचणच ठेवली नाही. आम्ही गाडीतच माळा ठेवल्यात. कोणाला जर उपरती झाली, विशेषत्वानं मी माता भगिनींना सांगेल, आपल्या लहान लहान चिमुकल्या मुलांना माळा घाला, उद्या त्यांचं भविष्य चांगलं असेल. मी काय म्हणतो, त्याला देव भेटो नाही तर न भेटो, पण तो आदर्श माणूस तर घडो. हे तर काम करेल का नाही माळ? त्याला तो निर्व्यसनी राहील आणि सुचारू पद्धतीने जीवन जगेल. ज्याला वाटेल त्यांनी घाला. आज घाला, उद्या सकाळी घाला. मात्र उद्या सकाळी 9 वाजता या. खूप, मी तर म्हटलं 8 ते 10 काला. आता उन्हाच्या दिवसात लवकर काला केला पाहिजे. ऊन एवढी चढतायत, 9 वाजता बाहेर उभं राहत नाही. सगळ्यांनी उद्या 8:30 पावणे 9ला या. डॉट 9ला आपण काला सुरू करू. 11 वाजता काल्याचं समापन करून महाप्रसाद घे, सर्वांनी घ्यावा. झालेली सेवा रामरायाच्या चरणी समर्पित करतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथे माझे जे वरले पायी कपण. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. 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 टाळी वाजवा. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम.
हरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की महाराज की जय रामकृष्ण हरी।